अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेचे जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्याभान मदची माझी होतसे ज्याच्या ज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावा राम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या व्यापकं नाम रूपयो अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलं अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक् परं महा तयोऽहं न मत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः. आतापर्यंत कुटस्थ चैतन्याचं आणि जीव चैतन्याचं लक्षण सांगितलं. आता ईश्वर चैतन्याचं लक्षण सांगतात. ईश्वर चैतन्याचे लक्षण वाचू ना. ब्रह्म चैतन्य, माया आणि मायेमध्ये चैतन्याचा आभास हे तीन पदार्थ मिळून ईश्वर चैतन्य म्हणजे होते. म्हणजे एक माया अधिष्ठान चैतन्याला ब्रह्म चैतन्य असं म्हणतात आणि ब्रह्म चैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब ह्या तिघांना मिळून ईश्वर चैतन्य असं म्हणतात. जीव चैतन्याचे लक्षणात जसे अधिष्ठान कुटस्थ बुद्धी आणि बुद्धीत चैतन्याचा आभास हे तीन पदार्थ सांगितले आहेत तसेच तीन पदार्थ वरील ईश्वर चैतन्याचे लक्षणात आहेत. हा विषय आपल्याला आता दररोजचाच परिचयाचा झालेला आहे. जीव चैतन्याच्या लक्षणामध्ये बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धी अधिष्ठान चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब या तिघांना मिळून जसं जीव चैतन्य म्हणतात तसंच या ठिकाणी माया अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आणि ब्रह्मचैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब या तिघांना मिळून ईश्वर किंवा ईश्वर चैतन्य असं म्हणतात. ईश्वर हा दृष्टांतातील मेघाकाशस्थानी आहे. आता जसं घटाकाशाच्या ठिकाणी कोण होतं? घटाकाशाच्या ठिकाणी कुटस्थ चैतन्य, बरोबर ना, आणि जलाकाशाच्या ठिकाणी जीवचैतन्य. तसं मेघाकाश चार आकाश सांगितले ना, एक सांगितलं घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश. तसंच या ठिकाणी चार चैतन्य आहेत. कोणती चैतन्य? जीव आपलं कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. महाकाशाच्या ठिकाणी कोणतं चैतन्य आहे? ब्रह्मचैतन्य. मेघाकाशाच्या ठिकाणी ईश्वर चैतन्य, घटाकाशाच्या ठिकाणी कुटस्थ चैतन्य, जलाकाशाच्या ठिकाणी जीवचैतन्य. हे सगळं लक्षात ठेवायचं. आता आपला परवा पाडवा होतो, बऱ्याच ठिकाणी रामनवमीचा उत्सव किंवा सप्ताह आहे. जर जायचं असेल कोणाला तर पाठ बंद ठेवायचे काय ते विचारून सांगा. आणि जर पाठ ज्या लोकांना जिज्ञासा आहे जायचं नाही असे बरेचसे लोक काही अडचणीमुळे सप्ताहाला जातात आणि काही लोक जे तर किती अडचणी असल्या किंवा काही अडचणी नसल्यामुळं ते इथं राहून आपलं चिंतन करण्याची इच्छा करतात. इथं बरेच वेळा मधुकरी बंद असते त्यामुळं काही नाईलाजानी जायला लागतं. तर जर तुम्हाला चिंतन करायचं असेल तर पौर्णिमेपर्यंत ज्यांना भोजनाची व्यवस्था नाही, इथले मधुकरी आहेच आहे, ते मधुकरी किंवा ते करायचं नसेल तर त्यांच्या जेवणाची पूर्ण व्यवस्था करून पाठ जशी आहे तसे आपण चालू 2 टायमाला, पण ती कशी जशी आहे तशी स्वीकारायची. जेवणाची व्यवस्था जशी आहे तशी 2 वेळेला स्वीकारून जर असलं तर हे पाठ होतील. किंवा जर बरेच जण गेले आणि त्यांना आता परीक्षेला यायला आहे तर आपण विचारसागर थोडा मागं ठेवून भगवद्गीतेचं भाष्य बरंच पुढं नेऊ, म्हणजे तुमची जी परीक्षा आहे ते पण होईल आणि चिंतन होईल. जसं अष्टादशी असतो तसं जणू काय आपला हा गीतेचा अष्टादशी असं पण करता येईल. आणि शक्यतो हे दोन्ही पाठ जसे तसे चालू राहिले तर चांगलीच गोष्ट आहे. वृत्ती प्रभाकर, विचारसागर, गीता या ग्रंथाचं जर 15 दिवस चिंतन झालं आपलं थोड्या वेळेत कमी जास्त बदल करून तर मग चांगलंच होईल. कारण आता वेळ फार थोडा राहिलेला आहे. आपल्याला जर चातुर्मास्यात जर गीताही संपवायची विचारसागर असं जर असेल तर आपल्याला जास्त सतर्क राहिलं पाहिजे. पण आता प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतात. कोणाला जर जायचं असेल तर जाऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल की गेल्यानंतर परत आल्यावर सुरू करणार का? परत आल्यावर होणार नाही. परत आल्यावर पुढचा विषय जो विषय ह्या काळात झाला तोच विषय तसा राहील, पण त्याच्यात ज्या तुमच्या अडचणी त्या अडचणी दूर होते म्हणजे भोजनाधिकांच्या. आणि उलट जास्त चिंतन आपण करू याच्याविषयीचं, फक्त वेळेत बदल होत राहील. कधी जरी बंद झालं तर पुन्हा दुसऱ्या वेळेला आपण आधी घेऊ याच्यामध्ये. तर ही एक व्यवस्था म्हणून सांगून ठेवलं.
तीन पदार्थ वरील चैतन्याच्या लक्षणात आहेत. ईश्वर हा दृष्टांतातील मेघाकाशस्थानी आहे. तर ह्या मेघाकाशाच्या स्थानी कोण आहे? ईश्वर चैतन्य. तो सर्वांतर्यामी आहे. तो काय करतो? सर्वांतर्यामी म्हणजे सर्वांच्या सर्वेषाम अंतःस्थित्वा यमयती इति सर्वांतर्यामी. सर्वेषाम अंतःस्थित्वा म्हणजे अंतःतिष्ठन यमयती आणि अंते स्थित्वा यमयती म्हटलं तर चालेल ना. सगळ्यांच्या अंतर्यामी म्हणजे अंतःस्थित्वा अंतकरणात राहून अंतनाम अंतकरणे हृदय स्थित्वा यमयती. ईश्वर हा सर्वभूतानां हृद्देशे काय भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. तो सर्वांतर्यामी आहे. ते पुढे सांगतात सर्वांच्या अंतकरणात त्या त्या जीवाच्या कर्माप्रमाणे कर्मप्रवृत्तीची प्रेरणा करतो आणि सुखदुःख भोग देतो. तो ईश्वर सर्वांतर्यामी आहे. सर्वांतर्यामी आहे. यमयती सर्वांचं काय करतो? नियमन करतो. आता इथं अखंडानंद सरस्वतीने दिले ईश्वरा सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती ना. हृदयेशे अर्जुन तिष्ठती. सगळ्यांच्या हृदयाच्या देशामध्ये तो काय राहतो? मग हृदय देश कुठे? हृदय नावाचा अवयव आहे मुठी एवढा आहे की नाही. तो उजव्या भागात आहे की डाव्या भागात आहे याच्याबद्दलही शास्त्रामध्ये मतभेद आहे. आता शरीर जर फाडून पाहिलं आपण त्याचं शवविच्छेदन केलं तर त्याच्यामध्ये हा हृदय जे आहे ते डाव्या भागामध्ये ज्याची जेवढी मुठ आहे साधारण त्याच्या आकाराचा आहे आणि त्या देशामध्ये तो राहतो आहे की नाही. तो परमात्मा राहतो आणि सर्वांचं नियमन करतो असा अर्थ योगशास्त्राधिकांनी किंवा वैष्णव संप्रदायांनी केलेला आहे. तर त्याचा अर्थ हृदय शब्दाचा काय अर्थ आहे ते म्हणतात सांगा. तर हृदय अयम असं हृदयम म्हणजे हृदय अयम हृदयात आहे. खरं सांगा बरं आता हृदयाचा काय अर्थ करावा? हा अर्थ आपल्याला योग्य वाटतो का? देव एवढ्या देशात राहतून बाकीचं सातव्या आसमान ते ख्रिश्चन लोकांनी मानलेलं आहे की ईश्वर कुठं राहतो? सातव्या आकाशात राहतो आणि तिथून सगळ्या जगांचं नियमन करतो. तो परिच्छिन्न झाला का व्यापक झाला? तर व्यापक असलं तर सगळ्या देशात राहायला पाहिजे की नाही. मग हृदयाचा अर्थ कुठं काय घ्यावा? जीवाच्या कुठं राहतो? हा शरीराच्या एका देशात राहतो का? सगळ्या शरीराला व्यापून राहतो. सगळ्या शरीराला व्यापून राहतो. सगळ्या जेवढं शरीर तेवढंच शरीराला व्यापून टाकणार मध्यम परिमाणाचं काय मानलेलं आहे? अंतकरण मानले. हृदयात राहतो म्हणजे कुठं राहतो? अंतकरणात राहतो. अंतकरणाच्या आत राहतो का बाहेर राहतो का मध्ये राहतो? सगळीकडे राहतो आहे की नाही. म्हणून हृदय शब्दाचा अर्थ काय घ्यावा? वेदांत चिंतनामध्ये अंतकरण मन बुद्धी असा त्याचा अर्थ घ्यावा. आता सांगतात ईश्वर हा दृष्टांतातील मेघाकाशस्थानी आहे. तो सर्वांतर्यामी आहे. सर्वांच्या अंतकरणात त्या त्या जीवाचे कर्माप्रमाणे कर्मप्रवृत्तीची प्रेरणा करतो. आता सगळ्यांच्या अंतकरणात ज्या ज्या प्राण्यांचे जसे कर्माचे पूर्वकर्माचे संस्कार असतील त्या संस्कारानुरूप त्याला काय करतो? तो कर्म करण्याची प्रेरणा देतो आणि त्यांनी जसे कर्म केले असतील त्या कर्माप्रमाणे त्यांना सुखदुःखाचे भोग देखील परमात्मा देतो. काय जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. म्हणजे ईश्वर हा प्राणी कर्म सापेक्ष फलदाता आहे. म्हणजे जसं प्राणी कारण ईश्वर स्वतंत्र म्हणलं कोणालाही सुखन कोणालाही दुःख द्यायला लागेल तर त्याच्या ठिकाणी कोणते दोष येतील? सौम्य नैर्गुण्य नावाचा दोष येतील. परमात्मा काय? परमात्मा म्हणतात नमाम कर्माने निंपंती न मे कर्म फले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मभिर्न सबद्धते. भगवान म्हणतात काय काय आणखी 18व्या अध्यायातला श्लोक आहे समोहम सर्वभूतेषु समूहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिय. मला कोणी द्वेषही नाही आणि कोणी प्रिय नाही. आणि दुसरं एक आहे समूहम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम विनश्यत्स्व विनश्यंतम यः पश्यति स पश्यति. नाही दुसरा 18व्या अध्यायातलं नादत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभो अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. आणि मी सगळ्यांचा जगाचा उपसंहार करून देखील मला कोणतंच पाप लागत नाही असा. यस्य न अहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हात्वापि स इमान लोकांना हंतीन निबद्धते. तोय नाही हा ते पण आहे. पण ती परमात्मा स्वतः सांगतो की मी न करोती न लिप्यते हा एक श्लोक जवळचा आहे. आणि हा न कर्तृत्व न कर्मानी लोकस्य सृजती प्रभो अज्ञानेनावृतम ज्ञानम तो झाला ना.
नाही 18 अध्याय ते मी सगळ्यांचा संहार करतो तरी मला त्याच्या दोष लागत नाही. ज्ञानेश्वरी ओळी एका गीतेतला श्लोक आहे, मी सर्व जगताचा उत्पत्ती स्थिती आणि संहार करतो तरी त्या दोषाने मी लिप्त होत नाही. ऐका असं अर्थाचं. किंवा त्याचं वर्णन इकडे केले, त्याच्या प्रतिपदा तू घडव का, हा महात्म्याकडे लागतात ही सगळी. भगवंताने आपलं उदाहरण दिलं की मी सगळ्यांचा संहार करतो तरी मी त्याने संहाररूपी कर्माने मी लिप्त होत नाही. हा काय, हा किंवा तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती गा जे चराचरी ते अवज्ञान गावधारी पंडुकुमारा, असे पण आहे. दुसरं आहे ईश्वर हा दृष्टांतातील मेघाकाशस्थानी आहे. म्हणजे दुसरा एक श्लोक काहीतरी असा आहे, जसं आता म्हणतो नमाम कर्मानी रिंपंती न मे कर्म फलेस्व, असा एक 18व्या अध्याय श्लोक आहे काहीतरी. हा यश्य नाहं कृतो भावो बुद्धी यश्य न लिप्यते हातवा, ते सुद्धा महात्म्याकडेच झालं ना. हातवा पिस इमान लोकांना हंती न निबद्धते, ते महात्म्याकडेच झालं. पण भेंड्यात गीतेच्या श्लोकाचं चिंतन झालं ना. हा, प्रत्येकाची बुद्धीचं चक्र फिरलं ना त्याच्यामुळं, आणि प्रत्येकाला वेगवेगळं. बरं सगळं संशोधन चांगलंच झालं ना, त्याच्यामध्ये काय कोणी विरुद्ध सांगितलं का? विरुद्ध अर्थाचं प्रतिपादन कोणीच केलं नाही. हा मूळ विषय असा आहे की भगवंतानी सर्व कर्म करून देखील भगवान लिप्त होत नाही, असा विषय. पण इथं काय सांगितलं, ईश्वर हा दृष्टांतातील मेघाकाशस्थानी आहे, तो सर्वांतर्यामी आहे, सर्वांच्या अंतःकरणात त्या त्या जीवाच्या कर्माप्रमाणे कर्मप्रवृत्तीची प्रेरणा करतो. म्हणजे प्रत्येक जीवाला कर्माची प्रवृत्ती जी होती ते कर्माची प्रवृत्ती करवणारा तोच आहे, आणि सुखदुःख भोग देतो, आणि सुखदुःखाचा भोग जीवाला त्याच्या प्राणीकर्माच्या सापेक्ष फलदाता देखील तोच आहे. जगातील जसे सर्व व्यापार करूनही तो सदैव मुक्त आहे. परमात्मा काय करतो, जगातले सगळे व्यापार करतो, परंतु काय, नमाम कर्मानी लिंपंती, असा तो मुक्तच आहे. कारण ब्रह्मावर ईश्वरत्व भाव प्राप्त होण्यास शुद्ध सत्वगुण प्रधान माया उपाधी आहे. ती उपाधी निर्मल असल्यामुळे ईश्वराच्या पारमार्थिक ब्रह्मस्वरूपास आच्छादन करीत नाही, म्हणून जन्म मरण धर्माची भ्रांती ईश्वरास केव्हाही होत नाही. यास्तव तो नित्यमुक्त आहे. आता ब्रह्म हे नित्यमुक्त आहे की नाही, आणि ईश्वर सुद्धा काय आहे, नित्यमुक्त आहे. तुम्हाला असं वाटेल की ईश्वरालाही उपाधी आहे आणि जीव चैतन्यालाही उपाधी आहे. जीव चैतन्याला उपाधी कोणती आहे, अंतःकरण किंवा व्यष्टी अज्ञान, ही त्याची उपाधी आहे. आणि त्यामुळे जीव कसा आहे, असर्वज्ञ आहे, ऐकून जीव आणि परिच्छिन्न आहे, आणि त्याच्या ठिकाणी शक्ती सुद्धा काय, अल्पशक्तिमान असा जीव आहे. आणि ईश्वरालाही उपाधी आहे, पण ईश्वराची उपाधी कोणती आहे, शुद्ध सत्वात्मक असणारी माया, आणि ती कशी आहे, विशुद्ध आहे. विशुद्ध असल्यामुळं ईश्वराला एक समवायाच्छेद करून भूत भविष्य आणि वर्तमानातील सर्व प्राण्यांचं कर्म, त्या कर्माच्या फलाचं सर्वांचं काय आहे, ज्ञान आहे. त्यामुळं ईश्वराला आपल्या स्वतःच्या स्वरूपाचंही ज्ञान आहे. कारण का, त्याचा उपाधी जो आहे शुद्ध सत्वात्मक माया, तो त्याला कधी भ्रमात टाकत नाही. जसं आता भिंती एखाद्या लाकडाचा आपण कपाटाला दरवाजा केला तर आपल्याला आतली पुस्तकं दिसतील का, नाही. पण जर एखाद्याच्या कपाटाला काचेचा दरवाजा असेल तर त्याला स्पष्ट दिसेल की नाही. त्याप्रमाणे ईश्वराला आपल्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान आहे. त्याला गुरु शास्त्र अध्ययन करण्याची किंवा गुरुला शरणागती करण्याची गरज नाही. सा सर्वेशाम आद्य गुरु, तो सगळ्यांचा काय आहे, आद्य गुरु आहे ईश्वर. त्याचं कारण काय आहे, त्याची माया जी ती शुद्ध सत्वात्मक माया ही त्याची उपाधी आहे. आणि जीवाची उपाधी काय आहे, मलिन सत्वात्मक अशी असणारी अविद्या, ही हा जीवाचा काय आहे, उपाधी. त्यामुळे ईश्वराचं सर्वज्ञत्व जे आहे ते अबाधित आहे, आणि ईश्वराला सर्व प्राण्यांचं कर्माचं ज्ञान आहे. आणि त्यानुरूप परमात्मा काय करतो, त्यांना आपापल्या कर्माचं फल प्रदान करतो, असं सांगितलं. त्रिभुवनामध्ये तू एकटाच आहे, तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही.
तुझा महिमा अलौकिक आहे, त्याचं वर्णन करू शकत नाही, कारण तुझी माया ही काय शुद्ध सत्वात्मक माया ही उपाधी आहे. तुझ्या ठिकाणी काय कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता आहे, कारण का तुझा उपाधी मूळ आहे. आणि जीवाचा उपाधी परिचिन्न असल्यामुळं त्या ठिकाणी तो काय अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे. त्याला जर ब्रह्मज्ञान संपादन करायचं झालं तर गुरु शास्त्र किंवा आपलं स्वतःचं अंतःकरण आणि काय ईश्वर यांची कृपा संपादन करणं आवश्यक आहे. आता मग ईश्वराला ब्रह्मज्ञान नित्य आहे की नाही? का ईश्वर ब्रह्मच आहे? का ईश्वर आपल्याला कधी जीव समजतच नाही? नाही, कारण त्याला उपाधी जो आहे तो त्याला जसा पदार्थ आहे तसं त्याचं ज्ञान करून देतो. त्याचं मूळ कारण काय? शुद्ध सत्वात्मक असणारी माया उपाधी. ठीक आहे ना? आळस नाही ना आलं? बघा, सर्वांच्या अंतःकरणात त्या त्या जीवाच्या कर्माप्रमाणे कर्मप्रवृत्तीची प्रेरणा करतो आणि सुखदुःख भोग देतो. जगातील असे सर्व व्यापार करूनही तो सदैव मुक्त आहे. किती जरी त्याच्याकडून व्यापार चेष्टा घडल्या तरी तो काय आहे? नित्य मुक्त आहे. कारण ब्रह्मावर ईश्वरत्व भाव होण्यास तो मुक्त कसा काय? सगळं करून मुक्त कसा काय? आणि जीव फार थोडं करूनही बद्ध कसा काय? आहे की नाही? ईश्वर सर्व करतो पण त्याच्याविषयी काही नाही, त्याचा अभिनिवेश मी करता आहे असं तो कधी म्हणत नाही, किंवा अमुक या कर्मापासून मला हे कर्माचं फल मिळावं अशी त्याची इच्छा नाही. आणि तो स्वतःला मी जीव आहे असं कधी समजत नाही. तो स्वतःला काय समजतो? ब्रह्मच. ईश्वर स्वतःला काय समजतो? मी ईश्वर समजतो का ब्रह्मच समजतो? मग त्याच्या ठिकाणी तो सगळ्या जीवांचं नियमन करणार आहे. हे जे त्याच्या ठिकाणी केलेला काय आहे? आरोप आहे. कोणाच्या दृष्टीने केलेला आरोप आहे? जीवाच्या दृष्टीने केलेला, जीवाच्या सापेक्ष केलेला हा त्या ईश्वरावर आरोप आहे. ईश्वर भावाचा म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी ईश्वर भावाचा जीवाच्या सापेक्ष केलेला हा आरोप आहे. सर्व व्यापार करूनही तो सदैव मुक्त आहे, कारण ब्रह्मावर ईश्वरत्व भाव होण्यास शुद्ध सत्वगुण प्रधान माया उपाधी आहे. ती उपाधी निर्मल असल्यामुळे ईश्वराच्या पारमार्थिक ब्रह्मस्वरूपास आच्छादन करीत नाही. काच निर्मळ असल्यामुळं त्या आतमध्ये असणाऱ्या पदार्थांना आच्छादित करते का? नाही. का ते स्पष्ट रीतीने ज्ञान करून देते? तसाच माया शुद्ध सत्वात्मक माया हा ईश्वराचा उपाधी असल्यामुळं तो आपल्या ब्रह्मस्वरूपाला, त्याच्या मूळ ब्रह्मस्वरूपाला कधीही आच्छादित किंवा आवृत्त करत नाही, झाकून टाकत नाही. म्हणून जन्ममरणाची भ्रांती ईश्वरास केव्हाही होत नाही. तो स्वतःला ब्रह्म समजतो, ब्रह्माला जन्ममरण नाही. मग ईश्वराला जन्ममरणाची भ्रांती का भ्रम होतो का? नाही. आणि जीवाला जन्ममरणाचा भ्रम होतो की नाही? होतो. त्याचं कारण त्याचा उपाधी आहे. आणि ईश्वर मात्र काय आहे? नित्यमुक्त आहे. आणि जीव कसा आहे? जीव एक तत्वता नित्यमुक्तच आहे, परंतु बद्धतेचा त्याला भ्रम झालेला आहे. म्हणून तो जीवाला मात्र गुरूंच्या शास्त्राच्या सहाय्याने तो भ्रम निवृत्त करावा लागतो. सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्ममरणादी संसार धर्माची प्रतीती न होणे हेच मुक्ततेचे लक्षण आहे, आणि होणे हेच बद्धतेचे लक्षण आहे. आता बद्ध कोणाला म्हणावं आणि मुमुक्षु कोणाला म्हणावं? जन्ममरणा जे धर्म आहेत तर जन्ममरण कोणाचं आहे? स्थूल देहाचं आहे. परंतु ते माझं आहे म्हणजे आत्म्याचं आहे असं ज्याला वाटतं त्याला म्हणायचं की तो जीव आहे की नाही? आणि ज्याला जन्ममरण धर्माची भ्रांती कधीही होत नाही त्याला म्हणायचं तो काय आहे? मुक्त आहे. म्हणजे मुक्तता कधी म्हणायचं? जन्ममरण भ्रांती आपल्या हे जे संसाराचे धर्म हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीही नाहीत, असं होणं शक्यही नाही असा ज्याचा निश्चय त्याला म्हणतात मुक्त. आणि जन्ममरण हे जे संसार धर्म आहे ते आपल्या ठिकाणी ज्यांनी त्याचा आरोप केलेला आहे किंवा ते माझे आहेत अशी ज्याची धारणा झाली त्याला म्हणतात बद्ध. म्हणूनच ईश्वर सदा मुक्त आहे आणि अज्ञानी जीव सदा बद्ध आहेत. ईश्वर नित्य मुक्त आहे कारण ईश्वराला कधीच भ्रम होत नाही आणि अज्ञानी पुरुषांना कधीच भ्रम जात नाही. म्हणून जीव सदा काय आहे? बद्धच आहे. सदा म्हणजे कुठपर्यंत? ब्रह्म साक्षात्कार होत नाही तोपर्यंत. कारण त्याला प्रयत्नाने ब्रह्म साक्षात्कार करून घेऊन तो सुद्धा काय होतो? मुक्त होतो. तर ईश्वर सदा नित्यमुक्त म्हणजे सदा मुक्त आहे किंवा नित्यमुक्त आहे आणि याला मुक्त व्हावं लागतं. तो ईश्वर सर्वज्ञ आहे म्हणजे सदैव सर्व पदार्थात जाणतो. या सर्वज्ञतेचे कारण परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर भाव उत्पन्न होण्यास उपाधी शुद्ध सत्वगुण प्रधान माया ही आहे. आता सांगतात ईश्वर सर्वज्ञ तरी कसा झाला?
ईश्वर खरा आहे ज्ञानस्वरूप, पण त्याला सर्वज्ञ हे नाव कशामुळे प्राप्त झालं, तर माया उपाधीमुळं त्याला सर्वज्ञत्व प्राप्त झालं. जीव हा सुद्धा काय आहे, ज्ञान स्वरूपच आहे, पण त्याला अल्पज्ञ नाव का प्राप्त झालं, त्याला सुद्धा मलिन सत्वात्मक माया हाच उपाधी असल्या आपला, त्याला मलिन सत्वात्मक अविद्या हा उपाधी धारण केल्यामुळे त्याला कोणतं नाव प्राप्त झालं, जीव असं नाव प्राप्त झालं, किंवा त्याला अल्पज्ञत्व प्राप्त झालं. म्हणूनच ईश्वर सदा मुक्त आहे आणि अज्ञानी जीव सदा बद्ध आहेत. तो ईश्वर सर्वज्ञ आहे, म्हणजे सदैव सर्व पदार्थात जाणतो. या सर्वज्ञतेचे कारण परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर भाव उत्पन्न होण्यास उपाधीची शुद्ध सत्वगुण प्रधान माया ही आहे. आता ईश्वराच्या ठिकाणी ईश्वर भाव उत्पन्न व्हायला सुद्धा काय कारण आहे, ईश्वर कशामुळे झाला, ब्रह्म ईश्वर भावाला कशामुळे आलं, शुद्ध सत्व प्रधान माया उपाधीमुळं. आणि सर्वज्ञ ब्रह्मच जीव भावाला कशामुळे प्राप्त झालं, मलिन सत्वात्मक अविद्या उपाधीमुळं. माया, अविद्या, अज्ञान वगैरे ही एकाच पदार्थाची नावे आहेत. माया ही सत्व, रज व तम या 3 गुणांनी युक्त असते, पण तिच्यामध्ये केव्हा केव्हा एखाद्या गुणाची वाढ असते. आता माया जी आहे, माया म्हटलं की मायामध्ये काय त्रिगुणात्मक माया आहे ना, ते काय काय एक भारुड आहे काहीतरी, 3 गुणांची असणारी माया आली, काय सगुण गुण माया आली कोल्हाटीनं खेळाया, असं तिथं सगुण गुण माया म्हणजे त्रिगुणात्मक असणारी माया. त्या मायेमध्ये 3 गुण असतात, परंतु त्या त्रिगुणात जर 3 गुणांची साम्य अवस्था असली तर तिला प्रकृती असं म्हणतात. मागे गेले मला वाटतं आपल्याला, तर 3 गुणांच्या साम्य अवस्थेमध्ये कोणताही व्यवहार घडत नाही, कोणताही पदार्थ त्या ठिकाणी उत्पन्न होत नाही, म्हणजे ती बीजभूत अशा स्वरूपाची असते. आणि तिच्यात विषम अवस्था निर्माण झाली की मग सृष्टी निर्माण होते. प्रकृतीच्या 3 गुणांच्या साम्य अवस्थेला काय म्हणतात, प्रकृती. आणि ती प्रकृतीपासून जेव्हा त्या प्रकृतीचा क्षोभ होतो, म्हणजे तिच्यामध्ये विकार होतो, म्हणजे तिचा समतोल बिघडतो, त्रिगुणांची साम्यावस्था बिघडून त्याच्यामध्ये जेव्हा वैषम्य प्राप्त होतं, तेव्हा हे कार्यरूप सृष्टी उत्पन्न व्हायला सुरुवात होते किंवा आरंभ होतो, असं सांख्य तत्वज्ञानात मानलेले. माया ही सत्वरज व तम या 3 गुणांनी युक्त असते. माया म्हटलं की तिच्यामध्ये सत्वरज आणि तम हे 3 गुण असणार, पण तिच्यामध्ये केव्हा केव्हा एखाद्या गुणाची वाढ असते. तिच्यामध्ये एखादा गुण कधी कधी सत्वगुण वाढतो, कधी रजोगुण वाढतो, तर कधी तमोगुण वाढतो. याचं गीतेमध्ये कुठे वर्णन आले का, 14व्या अध्यायामध्ये आले. काय यदा तू काय यदा सत्वे प्रवृद्धेतु प्रलयम याति देवभृत तदोत्तम विधान लोकानमलान प्रतिपद्यते रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढ योनिषु जायते, अशा प्रकारे वर्णन केले. आणि त्याचे आणखीन दुसरे पण श्लोक आहे ते श्लोक पाहिजे. रजस्तमश्चाभिभूय सत्वम भवति भारत, रजसत्वम तमश्चैव तमसत्वम रजस तथा, असे त्याचं वर्णन केलं. एक गुण कधी वाढतो, बाकीच्या दोन्ही गुण काय एक गुण वाढते नाही, काय दोन्ही खाचती, असं लिहिले माऊलीने. 2 गुणांना काय करतो, तो अभिभूत करतो. अशा प्रकाराने रज तम व या 3 गुणांनी माया ही युक्त असते, पण तिच्यामध्ये केव्हा केव्हा एखाद्या गुणाची वाढ असते. ज्यावेळी सत्वगुण फार होतो त्यावेळी रज व तम हे अगदी कमी असतात, मुळीच नसतात, असे कधीही होत नाही. सत्व फार वाढला म्हणजे तो रजतमाला आपल्या स्वाधीन ठेवतो. अशा स्थितीलाच शुद्ध सत्वगुण प्रधान माया म्हणतात. हे चांगलं लक्षात घ्या की हे 3 गुण साम्यावस्थेत असतात तेव्हा त्याला माया म्हणतात, परंतु ही साम्यावस्था काही नित्य राहते असं नाही. तर कधी कधी सत्वगुण अधिक वाढतो, कधी रजोगुण वाढतो, कधी तमोगुण वाढतो. परंतु जी शुद्ध सत्वात्मक माया म्हणतो त्याच्यामध्ये सत्वगुणाचं प्राबल्य असतं आणि रजो तमोगुण अजिबात नसतात असं नाही, परंतु त्यांचं प्रमाण फार कमी असतं. म्हणून त्याला म्हणतात की शुद्ध सत्वात्मक माया. शुद्ध, कारण सोनं जे आहे ना त्याचं जेव्हा अलंकार करायचा असतो केवळ शुद्ध सोन्यापासून अलंकार होत नाही, त्याच्यामध्ये डाग किंवा हिनकस भाग थोडासा घालावा लागतो. त्याप्रमाणे रजोगुण तमोगुणाचं थोडंसं घेऊन, म्हणून या अवतार कार्यामध्ये कधी कधी भगवंतांनी तमोगुण कधी रजोगुण असा धारण केलेला दिसतो. याचं कारण काय, एकदम विशुद्ध स्वरूपात भगवंताच्या मूल स्वरूपामध्ये कोणतेही कार्य होऊ शकत नाही, परंतु त्याच्यामध्ये सत्वगुणाचंच आधिक्य असतं. पण रजोगुण तमोगुण यत्किंचितही नसतात असं नाही, परंतु त्यांचं आधिक्य नसतं किंवा
प्रमाण कमी असतं. आणि दुसरी गोष्ट, त्या रजो तमोगुणाला वशीभूत करणारं असं त्या सत्वगुणाचा प्रभाव असतो. म्हणजे भगवंताला वाटलं तर त्या ठिकाणी एकोहम बहुश्याम, मी अनेक व्हावं असंही करू शकतो. आणि त्याच मायेच्या द्वारा आता पुन्हा ह्या सगळ्यांचा उपसंहार करावा, सगळ्यांना पुन्हा आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी लीनही करून घेऊ शकतो, किंवा मूलभूत मायेमध्ये त्यांचा उपसंहारही परमात्मा करतो. म्हणून त्याला म्हणतात की शुद्ध सत्वात्मिका माया. म्हणजे ज्या शुद्ध सत्वाच्या अधीन रजोगुण आणि तमोगुण हे त्याच्या अधीन आहे. आपण म्हणतो ना, तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. माया परमात्म्याच्या काय आहे? अधीन आहे. जीव हा कशाच्या अधीन आहे? जीव हा मायेच्या अधीन आहे आणि माया ही भगवंताच्या अधीन आहे. म्हणूनच माणसाने काय करावं? काय तू सगळा अभंग आहे मनवनी शरण जावे सर्व भावे देवाशी, किंवा दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ए प्रपंत्यन्ते मायाम येतांतर तिथे येथ एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले ऐलची थडी चरले मायागळ, किंवा तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. म्हणून आपण काय केलं पाहिजे? परमात्म्याचं जर आपण शरणागत झालो तर ती माया परमात्म्याच्या वशीभूत असल्यामुळं त्याचा अनुग्रह प्राप्त जीवाला त्या मायेची बाधा होत नाही. म्हणून म्हणतात की परमात्म्याची उपाधी ही शुद्ध सत्वात्मक आहे. माया, अविद्या, अज्ञान वगैरे एकाच पदार्थ, हे लक्षात आलं ना. या सर्वज्ञतेचे कारण परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर भाव उत्पन्न होण्यास उपाधी जी शुद्ध सत्वगुण प्रधान माया ही आहे. माया, अविद्या, अज्ञान वगैरे एकाच पदार्थाची नावे आहेत. माया ही सत्वरजतम या तीन, माया म्हणा, अविद्या म्हणा, अज्ञान म्हणा, हे सर्व काही एकार्थवाची नावं आहेत. पण माया ही सत्वरजतम या तीन गुणांनी युक्त असते. पण तिच्यामध्ये केव्हा केव्हा एखाद्या गुणाची वाढ असते. ज्यावेळी सत्वगुण फार होतो त्यावेळी रजोतम ही अगदी कमी असतात, मुळीच नसतात असे कधीही होत नाही. सत्वगुण फार वाढला म्हणजे तो रजतमाला आपल्या स्वाधीन ठेवतो. अशा स्थितीला शुद्ध सत्वगुण प्रधान माया असे म्हणतात. आणि म्हणूनच ती ईश्वराचे स्वरूपास आवरण करीत नाही. ईश्वराच्या अधीन असल्यामुळं ती माया ईश्वराला आवरण करत नाही. कशाचं? आपल्या स्वस्वरूपाचं आवरण करत नाही, आच्छादन करत नाही. त्याला आपला ब्रह्मात्मबोध हा नित्य असतो. त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही, गुरुशास्त्राधिकांचं शरणागती करण्याची गरज नाही. ज्यावेळी सत्वगुण कमी होऊन तमोगुण वाढतो त्यावेळी तिलाच अज्ञान असे म्हणतात. आणि ज्यावेळेला सत्वगुण कमी होतो आणि रजोगुण आणि तमोगुण वाढतात तेव्हा त्या मायेला दुसरं नाव काय येतं? अज्ञान असं नाव येतं. वर सांगितल्याप्रमाणे शुद्ध सत्वगुण प्रधान माया ही ईश्वराची उपाधी असून सर्व जगात त्या मायेची व्याप्ती आहे. आता शुद्ध सत्वगुण प्रधान माया की जी ईश्वराची उपाधी आहे ती कुठं आहे? तर संपूर्ण जगतामध्ये ती व्यापून आहे. जशी जीवाची बुद्धी सर्व शरीरात व्याप्त आहे म्हणून बुद्धिवृत्तीने शरीरात होणाऱ्या सर्व व्यापाराचे एककाली जीवांना ज्ञान होते, त्याप्रमाणे सर्व जगात व्यापलेल्या ईश्वराच्या मायावृत्तीने जगातील सर्व पदार्थांच्या व्यापाराचे ईश्वरास एककालीच ज्ञान होते. म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे. बघा, जीवाला जे आहे ना, जीवाला जर पायी काटाने येते ते व्यथा जीवी उमटे. पायात काटा भरला तरी त्याला कळतं की नाही? याचा अर्थ त्याचं जे अंतःकरण बुद्धी हा जो उपाधी आहे तो सर्व शरीराला व्यापलेला आहे. त्यामुळे त्या शरीरात कुठेही खुट वाजलं तरी त्याला कळतं, आहे की नाही? तो कधी म्हणत नाही की पायाचं दुखतं जाऊ द्या माझा काही संबंध नाही, असं नाही म्हणत. पायाचं दुखतं तो म्हणतो माझा पाय दुखतो, आहे की नाही? असंच म्हणतो. कान दुखायला लागलं की म्हणतो कान दुखतो. याचा अर्थ ते जे अंतःकरण आहे त्याने सर्व शरीराला व्यापलेलं आहे. आणि अंतःकरण कसं आहे? मलिन आपलं काय नाही सत्वगुण काय अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं ते कार्य आहे आणि ते सर्व शरीराला व्यापून आहे. म्हणून शरीरात कुठेही काही घडलं तर ते जीवाला कळतं की नाही? कारण का? त्याचा उपाधी काय असणारं जे अंतःकरण तर सर्व शरीराला व्यापून आहे म्हणून शरीरातलं त्याला कळतं. तसं परमात्म्याचा उपाधी कोण आहे? माया. आणि ती माया कुठे व्यापून आहे? संपूर्ण जगताला. म्हणून संपूर्ण जगतामध्ये कुठेही काही घडलं तरी न सांगता तुम्हा कळो येथे अंतर विश्वंभर परिहाराची न लगे. त्याला काय परिहार देण्याची गरज नाही. शुद्ध सत्वात्मक मायेच्या उपाधीमुळं त्याला जगातलं सगळ्या गोष्टींचं एक समवायात छेदे करून भूत भविष्य आणि वर्तमानातील सर्व प्राण्यांच्या कर्माचं कर्मफलाचं सर्वांचं त्याला काही ज्ञान आहे.
वर सांगितल्याप्रमाणे शुद्ध सत्वगुण प्रधान माया ही ईश्वराची उपाधी असून सर्व जगात मायेची व्याप्ती आहे. जशी जीवाची बुद्धी सर्व शरीरात व्याप्त आहे म्हणून बुद्धिवृत्तीने जीवाची बुद्धी सर्व शरीरात व्याप्त आहे की नाही. जीवाला जे ज्ञान होतात सुखदुःखाधिकाची ती कोणत्या द्वारा होतात? बुद्धिवृत्तीद्वारा. आणि ईश्वराला जे ज्ञान होतात ते कशाच्या द्वारा होतात? मायावृत्तीद्वारा होतात, आहे की नाही. ईश्वराला मायावृत्तीद्वारा आणि जीवाला बुद्धिवृत्तीद्वारा. जशी जीवाची बुद्धी सर्व शरीरात व्याप्त आहे म्हणून त्या बुद्धिवृत्तीने शरीरात होणाऱ्या सर्व व्यापारांचे एककाली जीवांना ज्ञान होते. त्याप्रमाणे सर्व जगात व्यापलेल्या ईश्वराच्या मायावृत्तीने जगातील सर्व पदार्थांच्या व्यापाराचे ईश्वरास एककालीच ज्ञान होते. एकाच वेळेला ईश्वरा काय चाललंय सगळं हे एकाच वेळेला ईश्वराला संपूर्ण कळतं. आपण म्हणतो अंतःकरण वृत्तीने व्यापलेले सर्व शरीराला, खरं सर्व शरीराला व्यापले तरी त्या बुद्धिवृत्तीला सगळं कळतंय काय? हे सुख दुःख हे जरी कळले, चित्तात सुख दुःखे कळली, पण शरीरात सगळं काय चाललंय असं जर असतं तर आपल्याला आपल्या लिव्हरमध्ये किती विषारी पदार्थ वाढलेला आहे याचं लॅबोरेटरीमध्ये परीक्षण करावं लागलं असतं का? सोनोग्राफी त्याच्या ठिकाणी कोणत्या स्कोपी काहीच करावं लागलं हे नाहीच आहे त्याला. तरी ती बुद्धी सुद्धा खूप मलिन आहे की नाही, खूप परिचिन नाही. सगळं ज्ञान त्याला एका काळात होत पण नाही, पण एक आपल्याला समजावून सांगण्यासाठी सांगितलं की बुद्धिवृत्तीनं चित्ता सुख दुःखे कळवती एवढ्या अंशाने सांगितलेले. ईश्वराच्या जगात व्यापलेल्या ईश्वराच्या मायावृत्तीने जगातील सर्व पदार्थांच्या व्यापाराचे ईश्वरास एककालीच ज्ञान होते. कारण काय पिंडी ते ब्रह्मांडे असा न्याय आहे. जर पिंडातलं जीवाला सगळं कळलं अंतःकरण वृत्तीच्या द्वारा तर ब्रह्मांडातलं सगळंच कळल्यासारखं आहे की नाही. मग ब्रह्मांडातलं कळतं शुद्ध सत्वात्मक माया उपाधीने ईश्वराला, आणि जीवाला पिंडातलं सुद्धा सगळं कळत नाही. आणि कळतं केव्हा? जर त्याला शास्त्र संस्काराने सुसंस्कारित जर त्याचं मत असेल तर. आणि त्या पिंडातला अधिष्ठानाचे अतिरिक्त सर्व भाग मिथ्या आहे आणि ब्रह्मांडातला अधिष्ठानाच्या अतिरिक्त सर्व भाग मिथ्या आहे एवढंच त्याला कळता येतं. उपाधी परिचिन्न असल्यामुळं त्याला शरीरातलं सुद्धा सर्व ज्ञान होणं कधी शक्यच नाही. स्थूलमानाने आम्ही असं म्हणतो. किंवा ही गोष्ट समजून येण्यासाठी माया आणि अविद्या उपाधी कसं त्याचं स्वरूप आहे एवढंच तुम्हाला सगळं सांगायचंय एवढं. नाहीतर मग तर जीव सर्वज्ञ जर पिंडातलं सगळं कळलं तर ब्रह्मांडातलं यथा पिंडे तथा ब्रह्मांडे सगळंच कळलं असतं. ईश्वराला मात्र सगळं कळतं पण जीवाला मात्र कधीच कळू शकत नाही. कधी योगशास्त्राचं अध्ययन केलं तर थोडं कळेल त्याच्यामध्ये, तरी सुद्धा त्याचं काही ना काही राहीलच. कारण का अंतःकरणाचा उपाधीच परिचिन्न आहे ना, त्या परिचिन्न. आणि पुन्हा त्याचा अल्पज्ञ आहे ना तो. ते असं काय अंत जसं ईश्वराची शुद्ध सत्वात्मिका माया आहे त्याच्या स्वाधीन आहे असं तर त्याच्या स्वाधीन नाही ना. त्यामुळे तो त्याच्या मायेच्या स्वाधीन आहे ना. त्यामुळे असं जर झालं फरशीवाल्या बाबांनी डोक्यावर ठेवलं व्याधीचं निदान सांगाल औषधं काय देईन जगात असणारी औषधं काय देणं. जरी सिद्धी असल्या योगाचं असलं तर सगळं काय करणार त्याच्यामध्ये त्यांना. जीव आणि ईश्वराच्या मायावृत्तीने जगातील सर्व पदार्थांच्या काय झालं जशी जीवाची बुद्धी सर्व शरीरात व्याप्त आहे म्हणून त्या बुद्धिवृत्तीने शरीरात होणाऱ्या सर्व व्यापारांचे एककालीच जीवांना ज्ञान होते. त्याप्रमाणे सर्व जगात व्यापलेल्या ईश्वराच्या मायावृत्तीनेही जगातील सर्व पदार्थांच्या व्यापाराचे ईश्वरास एककालीच ज्ञान होते म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे. हे लक्षात आलं ना. जगातल्या सर्व पदार्थांचं एकाच काला एक समयावर छेदे करून त्याला ज्ञान होतं म्हणून तो ईश्वरच काय आहे सर्वज्ञ. त्यांनी असं सांगितलं ब्रह्मसूत्रामध्ये की जीव हा ब्रह्म होऊ शकतो पण जीव हा ईश्वर होऊ शकत नाही कारण उपाधीमध्ये काय आहे भेद आहे. मग जीव ईश्वर नाही होत, जीव काय होईल ब्रह्म होईल पण ईश्वर होण्याची योग्यता नाही कारण उपाधीच काय आहे परिचिन्न आहे. म्हणून आणि ती कशी आहे मलिन सत्वात्मक आहे. त्याप्रमाणे सर्व जगात व्यापलेल्या ईश्वराच्या मायावृत्तीने जगातील सर्व पदार्थांच्या व्यापाराचे ईश्वरास एककालीच ज्ञान होते म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे. जीवाच्या स्थूल शरीराप्रमाणे सर्व ब्रह्मांड ईश्वराचे स्थूल शरीर आहे. जीवाचं एक स्थूल शरीर आहे तर त्या स्थूल शरीरात असणाऱ्या घडणाऱ्या गोष्टीचं आपल्याला काय होतं ज्ञान होतं. तसं सर्व ब्रह्मांड हे ईश्वराचं काय आहे स्थूल शरीर आहे त्यामुळे त्या स्थूल शरीरामध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टीचं काय होतं त्याला बोध होतो.
म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे. जीवाच्या स्थूल शरीराप्रमाणे सर्व ब्रह्मांड ईश्वराचे स्थूल शरीर आहे, त्यास विराट म्हणतात. सर्व स्थूल शरीर म्हणजे सर्व ब्रह्मांड हे ईश्वराचं काय आहे, स्थूल शरीर, आणि त्या स्थूल शरीराचा अभिमान धरणाऱ्याला काय म्हणतात, विराट असं म्हणतात, आहे की नाही. आणि हा काय झाला, समष्टी ब्रह्मांडाचा म्हणजे समष्टी स्थूल शरीराचा अभिमानी, त्याचं नाव काय आहे, विराट असं आहे. आणि समष्टी सूक्ष्म शरीराचा अभिमानी धारण केला तर त्याला काय म्हणतात, हिरण्यगर्भ. आणि समष्टी कारण शरीराचा अभिमान धारण केला की त्याला म्हणतात ईश्वर असं म्हणतात, त्याला काय म्हणतात, ईश्वर असं म्हणतात. आणि एकटाच वेष्टी या स्थूल शरीराचा अभिमान धारण केला त्याला विश्व म्हणतात. वेष्टी सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण केला त्याला तेजस म्हणतात. वेष्टी कारण शरीराचा अभिमानी त्याला काय म्हणतात, प्राज्ञ असं म्हणतात. हे लक्षातच ठेवायचं आपल्या. आता जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान चैतन्य कुटस्थ आणि ब्रह्म ही बंध मोक्ष भेदरहित आकाशाप्रमाणे एकरस आहेत. आता जर खरं पाहिलं, जीव असो किंवा ईश्वर असतो, जीवाचा अधिष्ठान चैतन्य कोण आहे, कुटस्थ चैतन्य, आणि ईश्वराचा अधिष्ठान चैतन्य कोण आहे, ब्रह्म चैतन्य. मग जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान चैतन्य कुटस्थ आणि ब्रह्म ही बंध मोक्ष भेदरहित आहेत. त्या कुटस्थ चैतन्य किंवा ब्रह्म चैतन्य ही दोन्ही जी अधिष्ठान चैतन्य त्यांना बंध आहे का मोक्ष आहे, त्या चैतन्याला बंधही नाही आणि मोक्षही नाही. मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे. जर जीवाच्या दृष्टीनं कुटस्थ चैतन्याला विचारलं तर त्याला बंध माहिती आहे का मोक्ष माहिती आहे, ब्रह्म चैतन्याला बंध माहिती आहे का मोक्ष माहिती आहे, दोन्ही माहीत नाही. म्हणजे ते बंध आणि मोक्षाच्या अतीत आहेत. बंध मोक्ष जीवेश्वरांच्या आभासाच्या ठिकाणी आहेत. मग बंध आणि मोक्ष आहेत कोणाला, जीवाच्या आभासाचे. खरं याचा काहीतरी मागं चिंतन केलं होतं का, आता आठवलं तर सांगा. जीव आणि ईश्वर ह्या इथं काय लिहिलंय, बंध आणि मोक्ष, बरोबर ना, बंध आणि मोक्ष ह्या जीवेश्वरांच्या आभासाच्या अवस्था आहेत. तर नाही, असं करण्यापेक्षा अनुक्रमे असं घेतलं म्हणजे शब्द असं घातला इथल्या रोगातमध्ये, हा चांगला आहे. मागे चिंतन केलं होतं आपण. या ठिकाणी अनुक्रमी बंध कोणाची अवस्था आहे, जीवाची अवस्था आहे, आणि नित्यमुक्त कोणाची अवस्था आहे, ईश्वर आहे. पण ईश्वराची आहे का ईश्वराच्या आभासाची आहे, कारण माया उपाधी तिच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब ते काय म्हणते, मी नित्य मुक्त आहे का ते ब्रह्मचैतन्य म्हणते. मग ती अवस्था आभासाची आहे, नित्यमुक्त अवस्था ही आभासाची आहे का त्या ठिकाणी ईश्वराची आहे, आभासाची, आपलं ब्रह्मचैतन्याची आहे, आभासाचे. आणि मी बद्ध आहे ही अवस्था कोणाची, जीवाची. आणि जर जीव जर प्रयत्नाने मुक्त झाला तर मी मुक्त, ही अवस्था कोणाची, आभासाची. मग बंध मोक्ष या दोन्ही अवस्था आभासाच्या आहेत का, बंध आणि मोक्ष ह्या दोन्ही अवस्था जीवाच्या आणि ईश्वराच्या आभासाच्या आहेत. सगळंच बरोबर आहे, सगळंच काय आहे बरोबर. जीवाचा आभास काय म्हणतो, मी बद्ध आहे, आणि जीवाचाच आभास गुरुकृपेने अहम ब्रह्मास्मी म्हणतो तेव्हा मुक्त आहे. मग ही सुद्धा कोणाची, जीवाच्याच आभासाची अवस्था आहे की नाही. आणि ईश्वराच्या आभासाची कोणती अवस्था आहे, मोक्ष ही त्या ईश्वराच्या आभासाची. तेव्हा जर तुम्हाला या ठिकाणी क्रमाने घ्यायचं असेल तर असं एक शब्द टाकायचा इथं, काय, जीव आणि ईश्वर यांचे काय सांगायचे का, जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान चैतन्य कुटस्थ आणि ब्रह्म ही बंध मोक्ष भेदरहित आकाशाप्रमाणे एक रस आहेत. आकाश कुठे नाही, सगळ्या ठिकाणी आहे. त्याच्यात कोणता विकार आहे का, नाही. तशी एक रस ठोस भरीव अशा प्रकारची ही बंध मोक्ष भेदरहित आकाशाप्रमाणे ठोस अशी ही जीव चैतन्य आणि आपलं कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्याची स्थिती आहे. म्हणजे दोन्ही काय आहेत, खऱ्या अर्थाने एकच आहेत. उपाधी भेदामुळे त्यांना काय दिली, दोन एका चैतन्याला नावं दिली. हे विषय महाराज लक्षात येतो का. हा, बंध मोक्ष जीवेश्वरांच्या आभासाच्या ठिकाणी आहेत. बंध मोक्ष आहेत कुठं, जीवेश्वरांच्या आभासाच्या ठिकाणी आहेत. आधी अनुक्रमी असं झालं, बंध मोक्ष अनुक्रमी, म्हणजे बंध हा अनुक्रमी जीवाच्या ठिकाणी आहे आणि मोक्ष हा अनुक्रमी ईश्वराच्या ठिकाणी आहे. आता त्याच स्पष्टीकरण करून सांगितलं ना. हा, आता त्याचं सांगितलं ना की बंध मोक्ष जर प्रयत्नाने झाला असेल तर तो कोणाचे, बंध मोक्ष दोन्ही कोणाचे आहे, जीवाच्या आभासाचीच आहे, जीवाच्या आभासाचीच आहेत. आता सांगितलं ना. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल जीव आणि ईश्वराच्या, तर या ठिकाणी बंध हा जीवाच्या
आभासाची अवस्था आहे आणि मोक्ष ही ईश्वराच्या आभास आहे. आता प्रयत्न करून जेव्हा तो मुक्त होईल तेव्हा आम्ही काय म्हणू, जीवाच्या आभासाच्याच बंध आणि मोक्ष या दोन्ही अवस्था आहेत असं त्याचा अर्थ करून घ्यावा. आता सगळ्या ठिकाणी पाहिलं तर त्याचा जो निर्णय झाला त्याप्रमाणे अर्थ समजून घ्यावा. इथं त्यांनी ते शब्द लिहिलेत, काय लिहिलेत त्यांचे त्यांना माहीत आहे की नाही, किंवा त्यांनी जो ओघात विषय चालला त्याला अनुलक्षून असं लिहिलंय, एवढा त्याचा अर्थ. अधिष्ठान जे कुटस्थ आणि ब्रह्म यांच्या ठिकाणी ते जीवास भ्रमाने भासतात. आता ते सांगतात की हा तुम्ही काय म्हटले, सापेक्ष आहेत असं म्हण, जीवाच्या सापेक्ष बंध मोक्ष असं मानलेले की ईश्वराला मुक्तता आणि जीवाला काय बद्धता. वास्तविक तो काय नित्य मुक्त तरी समजतो का, तर तो काय समजतो आपल्याला नित्य ब्रह्मरूप मी आहे असं समजतो. ऐकेल, मी नित्य ब्रह्मरूप आहे. जीवाच्या सापेक्ष त्याला काय नित्य मुक्तता प्रदान केलेली जीवाच्या सापेक्ष, त्याला काय बंधनाची नाही ठावे, मुक्त कासया म्हणावे. हा हा सारी मिली गेली लटिके वचन, बद्ध मुक्त शिन तो का म्हणे. हा हा पण आपल्याला हा हे सुद्धा त्याला नाही. अधिष्ठान जे कुटस्थ, कारण तो खरा काय आहे नित्यमुक्त, म्हणजे नाही खरा तो ब्रह्मच आहे. हा जीवाच्या खरा तो काय आहे ब्रह्म, जे ब्रह्माचं स्वरूप आहे तेच त्या ईश्वराचं स्वरूप आहे. आता आम्ही तर खरं तुम्हाला सांगतो तुमचं तेच स्वरूप आहे, पण आता तुम्ही नाही म्हणत म्हणून आम्ही म्हणतो का तुमच्या आभासाचे आहेत. नाही तर तुम्ही म्हटलं कुठून आणलं आभासन, कुठून आणली बुद्धी, असं जर तुम्ही म्हटले तर आम्ही काय म्हणू, महाविस्मर, आम्ही तुमचं वंदन करू. प्रभाते मनी राम चिंतित जावा, प्रभाते मनी दिगंबर चिंतित जावा. ऐक नाही, अशा पुरुषाचं नुसतं स्मरणाने सुद्धा काय होतं, मोक्ष होतं. अधिष्ठान जे कुटस्थ आणि ब्रह्म यांच्या ठिकाणी ते जीवास भ्रमाने भासतात. वास्तविक बंधमोक्ष आभासाची अवस्था आहे, परंतु त्या आभासालाच काय होतं, अधिष्ठान कुटस्थ किंवा ब्रह्म यांच्या ठिकाणी त्या जीवाला कशामुळे भासतात, जीवाच्या ठिकाणी बंध आणि ईश्वराच्या ठिकाणी मोक्ष हे जीवाला कशामुळे भासतात, भ्रमामुळे भासतात. बरोबर आहे का, वाक्य लक्षात आलं का महाराज. कुठे ते महाराज ते मागचे कोणते, हा तो आलं का लक्षात. हे ईश्वर नित्यमुक्त हे सुद्धा काय जीवाला कशामुळे वाटतं, भ्रमानेच वाटतं ना. आणि बद्ध हे सुद्धा कशाने वाटतं, भ्रमाने. आणि मी मुक्त झालो हे सुद्धा, आणि ईश्वर नित्यमुक्त हे सुद्धा का सगळं भ्रम. अरे भ्रमेनाम भ्रमेन त्वम भ्रमेन उपासका जनाः भ्रमेन ईश्वर भावत्वम आणि ब्रह्ममूलम इदम जगत. हे सर्वच्या सर्व काय आहे, भ्रमच आहे. आभासाच्या ठिकाणी बंधमोक्ष आहेत खरे, पण त्यात इतका भेद आहे की ज्या आभासाच्या ठिकाणी अविद्येचे आवरण आहे त्याच्या ठिकाणी बंध आहे. आता आभासाच्या ठिकाणी बंधमोक्ष आहेत, पण कोणत्या ठिकाणी बंधमोक्ष आहेत, ज्याच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण आहे त्याच्या ठिकाणी बंध आहे. आणि ज्या आभासाच्या ठिकाणी आवरण नाही त्याच्या ठिकाणी मोक्ष आहे. ज्या आभासाला आवरण नाही त्याला काय आहे, मोक्ष. ईश्वराच्या आभासाला काय नाही, आवरण नाही. आणि ज्ञानवान पुरुषाच्या आभासाला काय नाही, आवरण नाही. मग तो पण नित्यमुक्तच आहे की नाही. हा बंध मोक्ष कोणाला, जीवाला आहे का ईश्वराला आहेत, जीवाला आहेत. आणि जीवाला कोणत्या जीवाला आहेत, अविद्येचं आवरण आहे त्याला बंध आहे, आणि अविद्येचं आवरण निवृत्त झालं त्याला मोक्ष आहे. आणि खरं अविद्येचं आवरण कुठं आहे, कुठंच चैतन्याच्या ठिकाणी. का आभासाने मानलेले आहे ते, का आभासाच्या ठिकाणी हा भ्रम आहे, आभासाच्या ठिकाणी भ्रम आहे. मग तो भ्रम कोण निवृत्त करतं, कुठंच चैतन्यावर आवरण दूर होतं का आभासच आपलं आवरण दूर करतो. हे आवरण आभासाच्या ठिकाणी आभासाच्या आश्रयाने राहतं, ते अज्ञानाचं आवरण का त्या कुटस्थाच्या आश्रयाने राहतं, कोणाच्या आश्रयाने राहतं खरं, का दोन्ही पक्ष मानलेले आहेत, दोन्ही पक्ष मानलेले. येईल आता पुढं. आणि ज्या आभासाच्या ठिकाणी आवरण नाही त्याच्या ठिकाणी मोक्ष आहे. जीवाच्या ठिकाणी अविद्येचे आवरण आहे म्हणून जीवबद्ध आहे. जीवाच्या ठिकाणी अविद्येचं आवरण आहे का नाही, तर जीव म्हणतो का मी सुखी दुःखी म्हणतो की नाही, करता भोगता म्हणतो की नाही, का तो म्हणतो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, त्याला आवरण आहे. का आवरण आहे म्हणून त्याला जीव म्हणायचं. जीवाच्या ठिकाणी अविद्येचे आवरण आहे म्हणून जीवबद्ध आहे, आणि ईश्वराच्या ठिकाणी केव्हाही आवरण नाही म्हणून तो नित्यमुक्त आहे. ठीक आहे ना. ज्या वेष्टी अविद्या अंशातील आभासा जीव म्हणून सांगितला आहे त्या अविद्येचा आवरण करणे हा स्वभाव आहे. आता जीवा वेष्टी अज्ञान हा काय आहे,
कुटस्थ चैतन्याचा जेव्हा उपाधी होतो, व्यष्टी अज्ञान हा कुटस्थ चैतन्याचा जेव्हा उपाधी होतो आणि त्या व्यष्टी अज्ञानामुळे कुटस्थ चैतन्याचं जेव्हा प्रतिबिंब पडतं तेव्हा तिघांना मिळून काय म्हणतात, जीव अशी संज्ञा येते. आता बघा, ज्या व्यष्टी अविद्यांशातील आभासा जीव म्हणून सांगितला आहे त्या अविद्येचा आवरण करणे हा स्वभाव. त्या अज्ञानाचं स्वरूपच काय आहे, त्याला आवरण करणं. राहत कोणाच्या आश्रयावर, त्या व्यष्टी अज्ञान अधिष्ठान कुटस्थ चैतन्याच्या आश्रयावर राहतं आणि पुन्हा आच्छादन कोणाला करतं, त्या कुटस्थ चैतन्यालाच काय करतं, त्या चैतन्याच्या आश्रयाने राहतं आणि चैतन्यालाच काय करतं. म्हणून आत्माश्रय आणि आत्मविषया असं त्या व्यष्टी अज्ञानाचं काही स्वरूप आहे. आत्म्याच्याच आश्रयाने राहतं, आत्म्यालाच आच्छादित करतं. हे घडतं कोणामध्ये, जीवाच्या ठिकाणी हे घडतं. अविद्येचं आवरण करणे हा स्वभाव आहे. आता माया शुद्ध सत्वगुण प्रधान असल्यामुळे तिचा आवरण करणे हा स्वभाव नाही. आणि ईश्वराची उपाधी जी आहे ती व्यष्टी अज्ञान नाही, आहे की नाही. व्यष्टी अज्ञानाचा स्वभाव असा आहे की ज्या अधिष्ठानावर राहतो त्यालाच काय करतो, आवृत्त करतो. परंतु ईश्वराच्या ठिकाणी जी माया उपाधी आहे ती कशी आहे, शुद्ध सत्वात्मक आहे. तिचा स्वभाव असा आहे का, ती ब्रह्मचैतन्यावर काय करते, राहते. पण ब्रह्मचैतन्याला आवृत्त करते का, नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्याचा आभास, म्हणजे तुम्ही काय म्हणता, ब्रह्मचैतन्याचा मायेमध्ये पडलेला आभास, त्याला तुम्ही काय म्हणता, ईश्वर. मग त्या आभासाला ती आवृत्त करते का, नाही. का त्याला नित्यमुक्तच ठेवते, नित्यमुक्तच ठेवते. त्याला कधी आवृत्त करत नाही. त्याच्या अधिष्ठानावर राहते परंतु त्या अधिष्ठानाला आवृत्त करत नाही. माया शुद्ध गुण सत्वगुण प्रधान असल्यामुळे तिचा आवरण करणे हा स्वभाव नाही. कोणती माया, शुद्ध सत्वात्मक माया. मायेचे अधिष्ठान चैतन्य हे महावाक्यातील तत्पदाचे लक्ष आहे. आता मायेचं अधिष्ठान चैतन्य म्हणजे आपण जेव्हा म्हणतो तत्त्वम अशी, तर त्या ठिकाणी तत् आणि तोम पदाचा लक्षार्थ वेगवेगळा आहे. तो तत्पदाचा लक्षार्थ काय, वाच्यार्थ काय, ईश्वर. आणि लक्षार्थ कोणता आहे, ब्रह्म. लक्षार्थ कोण आहे, ब्रह्म. आणि तोम पदाचा वाच्यार्थ काय आहे, जीव. आणि लक्षार्थ कोण आहे, कुटस्थ चैतन्य. हे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात आहेच. हे आता मायेचे अधिष्ठान चैतन्य हे महावाक्यातील तत्पदाचे लक्ष आहे. मायेचं अधिष्ठान चैतन्य जे तत् म्हणतात तर ते काय, तोम पदाचं वाच्य आहे. माया अधिष्ठान चैतन्य म्हणजे ब्रह्म चैतन्य हे तत्पदाचा वाच्यार्थ आहे का तत्पदाचा लक्षार्थ आहे. आणि वाच्यार्थ काय आहे, ईश्वर. हा त्याचा काय आहे, वाच्यार्थ. आणि ब्रह्म, माया आणि या मायेतील आभास ही तिन्ही मिळून जो ईश्वर तो तत्पदाचा वाच्य आहे. तत्पदाचा लक्ष सांगितलं तुम्ही ब्रह्मचैतन्य. आणि वाच्य कोण आहे, तर मायामध्ये पडलेला आभास आणि माया अधिष्ठान चैतन्य. हा त्या तत्पदाचा काय झाला, लक्ष. तत्पदाचा काय झाला, वाच्य. जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करणारा ईश्वर आहे असे शास्त्रात सांगितलेले आहे. त्याचा अर्थ असा आहे की ईश्वर स्वरूपातील जो आभास अंश आहे तो सर्वज्ञतेने सृष्टीचे उत्पत्ती आदी व्यवहार करतो. आता असं सांगितलेले आहे की यतो वायुमानी भूतानी जायन्ते, ज्याच्यापासून सगळे प्राणी मात्र उत्पन्न होतात किंवा जगत उत्पन्न होतं, जगत त्याच्यामध्ये राहतं आणि जगत त्याच्यामध्ये लीन होऊन जातं. म्हणजे जगताच्या उत्पत्ती, स्थिती आणि उपसंहाराचा कर्ता जो आहे असं सांगितलं. तर तो कोण आहे, मग तो ब्रह्मचैतन्य आहे का तो आभास आहे, ब्रह्मचैतन्याचा आभास आहे. जगाच्या उत्पत्ती स्थिती करणारा कोण आहे, त्याचा आभास. म्हणजे कोण करतो, हे ब्रह्मचैतन्य करतं का ईश्वर करतं, ईश्वर करतं. मग आता सांगतात ईश्वर स्वरूपातील जो आभास अंश आहे, ईश्वर स्वरूपामध्ये आभासाचा अंश आहेच की नाही, तर तो सर्वज्ञतेने आभास अंश, त्याची उपाधी कोणती आहे, शुद्ध सत्वात्मक माया. त्यामुळे तो काय आहे, सर्वज्ञ. आणि त्यामुळं सृष्टीचे उत्पत्ती आदी व्यवहार करतो. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लयाचा सर्व व्यवहार तो करतो. कोण, त्या मायेमध्ये पडलेला आभास. कोणत्या मायेमध्ये पडलेला, शुद्ध सत्वात्मक मायेमध्ये पडलेला आभास. मग हा सगळे जे व्यवहार आहे ते कोणाच्या ठिकाणी घडतात, आभासाच्या ठिकाणी घडतात. अधिष्ठान ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी घडत नाही. बरं, भक्तावर अनुग्रह आणि असुरांचा नाशही तोच करतो. आणि यदा यदा धर्मस्य हे कोण करतं, ब्रह्म. परित्राणाय साधूनाम विनाशायाचे दुष्कृताम हे कोण करतं, आभासांश करतो का अधिष्ठान ब्रह्म चैतन्य करतं, आभासांश करतं. तेच मग आभासांश सत्य आहे का मिथ्या आहे, हा. अधिष्ठान अंश जो आहे तो सत्य आहे का मिथ्या आहे, हा. आणि आभास अंश जो आहे तो मिथ्या आहे का सत्य आहे, हा, मिथ्या आहे, हा.
मिथ्या पदार्थ आणि तो हे कोणता आहे ज्यामध्ये मायामध्ये पडतो तो काय आहे मिथ्या. मग जड माया जी आहे ती मिथ्या आहे ना. मिथ्या पदार्थ कोणाला अधिष्ठान होत नाही आहे की नाही. आणि मग हे कसं काय अधिष्ठान ज्ञानाधिष्ठान आत्मा असं म्हणतात ना का तुमच्या नैयायिक म्हणतात का ज्ञानाचा अधिष्ठान आत्मा आहे. हा मग त्या काही असो त्याच्या आश्रय ज्ञान होईल का. त्या चिदाभासाला ज्ञान होईल का. चिदाभास हे काय म्हटले तो मिथ्या आहे. मिथ्या पदार्थ कसा असतो जड असतो ना. मिथ्या पदार्थाला स्वतःचं ज्ञान असतं का इतराचं ज्ञान असतं दोघांचंही नाही. त्यालाच काय म्हणतात मिथ्या त्यालाच काय म्हणतात जड. बरोबर आहे का मी बोलतोय. मिथ्या पदार्थ काय आहे जड आहे की नाही. आणि तुम्ही काय सांगितलं तो मिथ्या आहे म्हणजे चिदाभास कसा आहे जड आहे. मग जड चिदाभासाला कसं काय पदार्थ ज्ञान झालं घटपटादी पदार्थाचं ज्ञान. हा आता काय म्हटले जड आहे आणि आता म्हणतात जड नाही असं. मग यांचं खरं कोणतं धरायचं. चिदाभास हा जड आहे का चेतन आहे. चेतन आहे असं नाही म्हणत. बरं चेतन म्हणल्याने काय झालं असतं द्वैतापत्य. वा छान. तर आता हे चांगलं लक्षात ठेवतो. कोणी विचारलं चिदाभास जड आहे का चेतन आहे तर काय म्हणायचं जड नाही असं आम्ही म्हणतो. चेतन आहे असं आम्ही म्हणत. भक्तावर अनुग्रह आणि असुरांचा नाशही तोच करतो. फार काय सांगावे. शास्त्र जे काही ईश्वराचे ऐश्वर्य वर्णन करतात ते सर्व ईश्वराच्या आभासाचे. शास्त्र जे सगळं ईश्वर वर्णन करील ते सगळं ईश्वराच्या कोणाचं आहे आभासाचं वर्णन आहे का ब्रह्मचैतन्याचं वर्णन आहे का ते करताच येत नाही करता येत नाही. शास्त्र जेवढी वर्णन करतात ते कशाचं वर्णन करतात आभासाचं वर्णन करतात. ईश्वराच्या आभासाचं वर्णन आहे. आणि ईश्वराचे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य निर्विकार एक रस आहे. आणि अधिष्ठान चैतन्याचं वर्णन करतात का आभासाचं वर्णन करतात. अधिष्ठान चैतन्य एक रस ठोक एकच एकमेवा द्वितीयम अशा प्रकारचं आहे. आणि त्याच्या ठिकाणी कोणताही विकार होत नाही. विकारच होत नाही तर त्याचं काय वर्णन करणार विकारी पदार्थाचं वर्णन करणार. आणि निर्विकाराचं वर्णन करायचं झालं तर काय जो विकारी नाही न इति हेच त्याचं काय आहे वर्णन. निश्चित मुखाने त्याचं वर्णन करतात. शास्त्री जे काही ईश्वराचे ऐश्वर्य वर्णन करतात ते सर्व ईश्वराच्या आभासाचे आहे. आणि ईश्वराचे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य निर्विकार एकरस आहे. त्याच्या ठिकाणी सत्ता स्फूर्ती आणि आनंद याशिवाय दुसरे कसलेही ऐश्वर्य नाही. लोक म्हणतात की खूप ऐश्वर्य जीवाच्या ठिकाणी असो नाही तर ईश्वराच्या ठिकाणी असो. ईश्वराने काय काय लीला केल्या. पृथ्वीची काय सगळं कागद केला आणि सगळ्या जगातल्या वृक्षांचे काय लेखणी केली आणि समुद्राचं शाही केली आहे की नाही. तरी तुझ्या आशितगिरी समम शात कज्जलम सिंधू पात्रे सुरोवर तरु शाखा लेखनीम पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानाम ईश पारन न याती. त्या ईश्वराच्या गुणांचा पार नाही का ते सगळं मायेचं गुणांचा परिवार ते सगळं काय आहे ते वर्णन कशात आहे सगळं ईश्वराच्या उपाधीला धरूनच ते वर्णन आहे की नाही. आभासाचं ते सगळं वर्णन आहे. मग खरं ईश्वराचं स्वरूप काय आहे त्याच्या ठिकाणी हे ऐश्वर्य आहे का जगातील उत्पत्ती स्थिती लय हे त्याचं खरं ऐश्वर्य आहे का सच्चिदानंद रूपाने असणं हे खरं त्याचं ऐश्वर्य आहे. सत चिद आणि आनंद रूप हे सगळ्यात मोठं ऐश्वर्य. त्या अधिष्ठानाशिवाय हे कोणतंच ऐश्वर्य त्याला प्राप्त होणार नाही आहे की नाही. निरधिष्ठान हा भ्रम सुद्धा होणार नाही. म्हणून खरं ऐश्वर्य काय आहे सच्चिदानंद रूपत्वाने नित्य विद्यमान असणं हे त्या ईश्वराचं काय आहे खरं ऐश्वर्य का जीवाचं तेच आहे. हा तर काय कैची तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. मग हे ईश्वराच्याच ऐश्वर्याचं वर्णन करत बसावं का जीवाच्या ऐश्वर्याचा अनुभूती घेत बसावी नाही का नाही. जीवाच्या ऐश्वर्याने हा अनुभव जसा ईश्वर तसा मी आहे की नाही. तू ते काय तू ते मी ते मी आणि तू ते तू का कुकुड हे लाडशी का हा मी ते मी आणि तू ते तू आणि कुकुड हे लाडशी. कुकुड शब्दाचा काय अर्थ केलाय अरे हे लाडाने आपण मी आणि तू याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. हे का भक्ती सिद्धांतासाठी लिहिलेला अभंग आहे का वेदांतातला अभंग आहे. मग मी तो मीच आहे आणि तू तो तूच आहे. तुझ्यामध्ये माझे भेद आहे का हे सहजच या ठिकाणी कल्पना केलेली आहे. लीला लाडशी म्हणजे काय आहे लीला. लीलेने या ठिकाणी वस्तुता पाहिलं तर तुझं मज नाही भेद आणि कुकुडे हे लाडशी म्हणजे केला सहज विनोद असा अर्थ घ्यावा. सत्ता स्फूर्ती आणि आनंद याशिवाय दुसरे कसले ऐश्वर्य नाही. म्हणून मुमुक्षुला कोणतं ऐश्वर्य प्राप्त करायचे
सत्ता स्फूर्ती म्हणजे ज्ञान, सत्ता म्हणजे अमरत्व आणि आनंद, हेच त्याचं खरं ऐश्वर. बरे ऐश्वर मिळायचं का प्राप्ताचीच प्राप्ती आहे, आणि त्याच्या आड असणाऱ्या गोष्टीच्या निवृत्त करायच्या का निवृत्ताचीच निवृत्ती आहे. आणि मग काय बिघडलं आता, कुठं कशाला जायला पाहिजे सगळीकडे वन भटकायला, आहे की नाही. आता कुठं जायचं का, आता काय सत्ता स्फूर्ती आणि आनंद, स्वयंमहिमनी प्रतिष्ठिता, आपल्या महिमेतच राहिलं पाहिजे की नाही. याचे ठिकाणी सत्ता स्फूर्ती आणि आनंद याशिवाय दुसरे कसलेही ऐश्वर नाही. खरं आपल्याला हे ऐश्वर सदा प्राप्त आहे की नाही, आहे की नाही. तरी असू नाही आपल्याला अजून ऐश्वर प्राप्त हो, विद्येचं, धनाचं किंवा काय लौकिकाचं, आहे की नाही. हे प्राप्त होणं म्हणजे काय, आपण काय भ्रमिष्ठ आहे. भ्रमिष्ठ म्हणणं आपल्याला भ्रमिष्ठ म्हणायला वाईट वाटतं का, दुसऱ्याने भ्रमिष्ठ म्हणलं तरी राग येतो. जर दुसऱ्याने भ्रमिष्ठ म्हणलं तर राग येतो. आपण जेव्हा भ्रमिष्ठ म्हणतो तेव्हा आपण किती निर्लज्जपणाची कमाल केली, आहे की नाही, आहे की नाही, आहे की नाही. आपल्याला भ्रम कळतो असं असू नये, आपण जर त्याला बिचारायला आपल्या छातीवर घेत असू तर किती, आहे की नाही. त्याचे ठिकाण याशिवाय दुसरे कसलेही ऐश्वर नाही. कोणाच्या ठिकाणी, ईश्वराच्या ठिकाणी ना. याप्रमाणे मायाधिष्ठान ब्रह्म, माया आणि मायेतील आभास या तिघास मिळून ईश्वर चैतन्य म्हणतात. आता ब्रह्म चैतन्याचं लक्षण वाचू का, एवढा परिच्छेद वाचू का. कारण आता काही थोडक्यातच आहे ते, उद्याच वाचू. पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव अपार शुद्ध परमात्मा मीच असे, माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेरही तैसेचे, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्यावान मदचे माझे होतसे, ज्याच्या अज्ञानी भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे, पुण्यपुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच आहे आत्माप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या. व्यापकं नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलं, अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक् परं महा, तदेवाहं न मत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः. आतापर्यंत कुटस्थ चैतन्याचं आणि जीव चैतन्याचं लक्षण सांगितलं. आता ईश्वर चैतन्याचं लक्षण सांगतात. ईश्वर चैतन्याचे लक्षण वाचू ना. ब्रह्म चैतन्य, माया आणि मायेमध्ये चैतन्याचा आभास, हे तीन पदार्थ मिळून ईश्वर चैतन्य म्हणजे होते. म्हणजे एक माया अधिष्ठान चैतन्याला ब्रह्मचैतन्य असं म्हणतात, आणि ब्रह्मचैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब, ह्या तिघांना मिळून ईश्वर चैतन्य असं म्हणतात. जीव चैतन्याचे लक्षणात जसे अधिष्ठान, कुटस्थ, बुद्धी आणि बुद्धीत चैतन्याचा आभास हे तीन पदार्थ सांगितले आहेत, तसेच तीन पदार्थ वरील ईश्वर चैतन्याचे लक्षणात आहेत. हा विषय आपल्याला आता दररोजचाच परिचयाचा झालेला आहे. जीव चैतन्याच्या लक्षणामध्ये बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धी अधिष्ठान चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, या तिघांना मिळून जसं जीव चैतन्य म्हणतात, तसंच या ठिकाणी माया अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आणि ब्रह्मचैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब, या तिघांना मिळून ईश्वर किंवा ईश्वर चैतन्य असं म्हणतात. ईश्वर हा दृष्टांतातील मेघाकाश स्थानी आहे. आता जसं घटाकाशाच्या ठिकाणी कोण होतं, घटाकाशाच्या ठिकाणी कुटस्थ चैतन्य, बरोबर ना, आणि जलाकाशाच्या ठिकाणी जीवचैतन्य, तसं मेघाकाश, चार आकाश सांगितले ना, एक सांगितलं घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश. तसंच या ठिकाणी चार चैतन्य आहेत. कोणती चैतन्य, जीव आपलं कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. महाकाशाच्या ठिकाणी कोणतं चैतन्य आहे, ब्रह्मचैतन्य. मेघाकाशाच्या ठिकाणी ईश्वर चैतन्य, घटाकाशाच्या ठिकाणी कुटस्थ चैतन्य, जलाकाशाच्या ठिकाणी जीव चैतन्य. हे सगळं लक्षात ठेवायचं. आता आपला परवा पाडवा होतो, बऱ्याच ठिकाणी रामनवमीचा उत्सव किंवा सप्ताह आहे. जर जायचं असेल कोणाला तर पाच बंद ठेवायचे, काय
ते विचारून सांगा. आणि जर पाठ ज्या लोकांना जिज्ञासा आहे जायचं नाही असे बरेचसे लोक काही अडचणीमुळे सप्ताहाला जातात, आणि काही लोक जे आहे तर किती अडचणी असल्या किंवा काही अडचणी नसल्यामुळं ते इथं राहून आपलं चिंतन करण्याची इच्छा करतात. इथं बरेच वेळा मधुकरी बंद असते, त्यामुळे काहींना नाईलाजाने जायला लागतं. तर जर तुम्हाला चिंतन करायचं असेल तर पौर्णिमेपर्यंत ज्यांना भोजनाची व्यवस्था नाही, इथले मधुकरी आहेच आहे, ते मधुकरी किंवा ते करायचं नसेल तर त्यांच्या जेवणाची पूर्ण व्यवस्था करून पाठ जशी आहे तसे आपण चालू 2 टायमाला, पण ती कशी जशी आहे तशी स्वीकारायची. जेवणाची व्यवस्था जशी आहे तशी 2 वेळेला स्वीकारून जर असलं तर हे पाठ होतील. किंवा जर बरेच जण गेले आणि त्यांना आता परीक्षेला यायला आहे तर आपण विचारसागर थोडा मागं ठेवून भगवद्गीतेचं भाष्य बरंच पुढं नेऊ, म्हणजे तुमची जी परीक्षा आहे ते पण होईल आणि चिंतन होईल. जसं अष्टादशी असतो तसं जणू काय आपला हा गीतेचा अष्टादशी असं पण करता येईल. आणि शक्यतो हे दोन्ही पाठ जसे तसे चालू राहिले तर चांगलीच गोष्ट आहे. वृत्ती प्रभाकर, विचारसागर, गीता या ग्रंथाचं जर 15 दिवस चिंतन झालं आपलं थोड्या वेळेत कमी जास्त बदल करून तर मग चांगलंच होईल. कारण आता वेळ फार थोडा राहिलेला आहे. आपल्याला जर चातुर्मास्यात जर गीताही संपायची, विचारसागर आहे असं जर असेल तर आपल्याला जास्त सतर्क राहिलं पाहिजे. पण आता प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतात, कोणाला जर जायचं असेल तर जाऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल की गेल्यानंतर परत आल्यावर सुरू करणार का? परत आल्यावर होणार नाही. परत आल्यावर